चला आज आपल्याला आता टी.एस. ऑफ अँथर बघायचा आहे. टी.एस. ऑफ अँथरमध्ये आता डायग्राम तशी टोटल जर बघितली तर ती तुम्हाला तशी कळणार नाही आहे, राईट. मग मी काय करते, माझ्या सगळ्या छोट्या छोट्या रील्स आणि व्हिडिओजमध्ये पूर्ण डायग्राम मी तुम्हाला थोडी थोडी करून एक्सप्लेन करते, जेणेकरून तुम्हाला ती चांगली क्लिअर होईल. ओके. टी.एस. ऑफ अँथर. आता अँथर जो असतो तो बाय लोब्ड असतो. 2 लोब्स आपल्याला जनरली अँथरचे दिसतात. कुठलाही अँथर जर घेऊन बघितला तर त्याचे 2 लोब्स आपल्याला मोस्टली दिसतात. त्या 2 लोब्सला जर का अजून तुम्ही ओपन करून असं त्याचा टी.एस. जर काढून पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 रकाने दिसतात. म्हणजे ईच लोब इज डायथिकस. म्हणजे एका अँथरमध्ये आपल्याला 4 कंपार्टमेंट्स दिसू शकतात. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये जे आहे ते एक टिश्यू प्रेझेंट असतो. त्या टिश्यूचं नाव आहे मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू ऑर द टोटल रिजन इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरॅन्जिएट. म्हणजे टोटल अँथरला जर काउंट केलं तर त्याला वेगळा शब्द आहे टेट्रास्पोरॅन्जिएट. क्लिअर इथपर्यंत? ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण प्रत्येक शब्दावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आता या आतल्या टिश्यूज, त्याच्यातल्या सेल्स, त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये बघूयात. ओके. आज आपल्याला जे बघायचं आहे ते आहेत लेयर्स. ओके. अँथरच्या मधले लेयर जे 4 याला कोणते सराउंड करतात, वेगवेगळे कोणते कवर करतात मायक्रोस्पोरॅन्जिएटला, ते आपल्याला बघायचं. ओके. द आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड ॲज एपिडर्मिस. अँड ऑफकोर्स आउटर मोस्ट लेयर आहे म्हणल्यावर तो काय करणार, तो करणार प्रोटेक्शन. क्लिअर? त्याच्यामधला जो लेयर आहे तो 4 टेट्राड्सचा कॉमन लेयर असतो आणि त्याचं नाव आहे एंडोथेसियम, विच हेल्प्स इन डिहिसन्स. आता डिहिसन्स म्हणजे काय, तर अँथरच्या मध्ये तयार मुळात काय होऊ लागलं, पोलन ग्रेन्स. अँथर जेव्हा फुटतो त्यावेळेला त्याच्या बाहेर पोलन ग्रेन्स येऊन स्प्रेड होतात आणि मग पॉलिनेशनची प्रक्रिया होणार. मग हे जे अँथर्स फुटून बाहेर जेव्हा पोलन ग्रेन्स येतात त्या प्रोसेसचं नाव आहे डिहिसन्स. तर त्या डिहिसन्सला हेल्प करण्यासाठी एंडोथेसियम तिथं टाकलेला आहे. एपिडर्मिस आणि एंडोथेसियम हे 2च लेयर असे आहेत जे टोटल 4 टेट्राड्सला एकत्रितपणे कवर करतात, वेगवेगळं नाही. मिडल लेयर जे असतात एंडोथेसियमच्या मधले लेयर्स ते 3 ते 4 असतात आणि प्रत्येक स्पोरॅन्जिएटला, प्रत्येक टेट्राडला किंवा प्रत्येक ठिकाला ते वेगवेगळे कवर केलेले आहेत. म्हणजे 4 आहेत तर 4ला वेगवेगळे मिडल लेयर्स कवर करणार, 3 ते 4 लेयर्स. त्याच्या आतमध्ये जो इनरमोस्ट लेयर आहे दॅट लेयर इज कॉल्ड एज टॅपिटम. आता टॅपिटमचं काम काय आहे, त्याच्या आतला जो लुमिन आहे किंवा रिकामा गॅप आहे जिथे पोलन ग्रेन्स ग्रो होतात त्या ग्रोईंग पोलन ग्रेन्सला खाऊ घालणे, हे त्याचं काम आहे. सो काय काय लक्षात ठेवायला आता इथे, आउटर टू इनर एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर्स, टॅपिटम, किंवा उलटं इनर टू आउटर, टॅपिटम, मिडल लेयर्स, एंडोथेसियम, एपिडर्मिस. ओके. प्रत्येकाचं फंक्शन लक्षात ठेवायचं आहे. एपिडर्मिसचं फंक्शन प्रोटेक्शन, एंडोथेसियमचं फंक्शन डिहिसन्स, मिडल लेयर्सचं फंक्शन अगेन प्रोटेक्शन ऑफ इनरमोस्ट लेयर आणि टॅपिटमचं फंक्शन आहे प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन टू द ग्रोईंग पोलन ग्रेन्स प्रेझेंट इन द पोलन ग्रेन टेट्राड्स. आलं लक्षात? हे सगळं लक्षात ठेवा. सगळंच नीट आणि CETमध्ये विचारलं जातं.